नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाची साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठा बाउल भिजवलेले साबुदाणे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, तूप, क्रश केलेली हिरवी मिरची, सेंधा नमक, एक उकडलेला बटाटा, तो मी कट केलाय। आता आपण खिचडी बनवूयात। कढई गरम झाली, आपण आता त्याच्यामध्ये तूप टाकूया। हिरवी मिरची टाकूया, बटाटा टाकूया, बटाटा परतून झालाय। आपण आता त्याच्यामध्ये साबुदाणे टाकूयात। सेंधा नमक टाकूयात, शेंगदाण्याचं कूट टाकूयात आणि आपण ह्याला परतून घेऊया। मंद आचेवर 2 मिनिटं परतवून घेऊयात। मार्केटमध्ये 2 प्रकारचे साबुदाणे मिळतात, त्यापैकी कोणताही असू दे, त्याला परफेक्ट भिजवणे महत्त्वाचे असते। भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये जे पाणी असते ते संपूर्ण सोक करायला हवे, त्यामुळे आपली खिचडी मऊ, लुसलुशीत, नॉनस्टिकी, मोकळी बनते। तुम्हीही ट्राय करा। मऊ आणि लुसलुशीत अशी आपली साबुदाण्याची खिचडी खाण्यास तयार आहे। ती मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्हीही बनवा। आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। सी यू अगेन।